हॅलो मैत्रिणींनो, SW फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे आज मी तुम्हाला एक बाहीची सुंदर अशी डिझाईन दाखवणार आहे। तर बाहीची लांबी इथं मी 10 इंच घेतलेली आहे आणि शिलाई मार्जिनसाठी त्यातच धरलेला आहे, म्हणजे 9 इंचाची बाही आहे आणि शिलाई मार्जिन धरून 10 इंचाची झाली आणि बाहीचा मोंडा 7 इंच आहे। तर इथे मी 3 इंचावर मार्क करणार आहे। तर लांब बाही असेल तर 3 इंच घ्यायचं आणि छोटी बाही असेल 4च्या आतली 5च्या आतली तर 2-2.5 इंच ठेवलं तरी चालतं। बाहीची फिटिंग 6 इंच आहे आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि बाहीला इथे माशासारखा छान आकार देऊन घ्यायचा आणि मोंड्यापासून इथे लाईन मारून घ्यायची आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी मोंड्यात सुद्धा ठेवायचं आणि त्या दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे। अशा प्रकारे बाहीची ही मार्किंग झाली आणि कट करून घ्यायचं। तर अशा प्रकारे बाहीचं अस्तर कट करून घेतलं। तर या ठिकाणी बाहीच्या पुढच्या भागाचा सुद्धा मी आकार देऊन घेतलेला आहे अर्ध्या इंचाचा। तर इथं आता मेन कपडा घेतलेला आहे पिसाचा आणि त्याच्यावर अस्तर टाकून मी कट करून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी कपडा कट करून घेतला। तर इथं मी बाहीला 7 इंचावर मार्क करून घेणार आहे। लांबी 7 इंच घेणार आहे आणि रुंदीला या ठिकाणी 3 इंच घेणार आहे। तर हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे। या ठिकाणी वेगळा कपडा टाकून मी याची डिझाईन बनवणार आहे। तर अशा प्रकारे दोन्ही भाग आपण कट करून घ्यायचे। अस्तर आणि कपडा सुद्धा दोन्ही कट करून घेतले। कट करून घेतल्यानंतर अस्तर आणि कपडा एकावर एक टाकून इथं जॉईंट करून घ्यायचा। अशा प्रकारे अस्तर आणि कपडा जॉईंट करून घ्यायचा। बाहीची ही अतिशय सोपी डिझाईन आहे आणि छान दिसणारी। तर दोन्ही साइडनी मी या ठिकाणी जोडून घेतलं आणि त्याला सुईचं करून घ्यायचा। सुईचं करून घेतल्यानंतर वरून दाबटीप द्यायची। तर अशा प्रकारे सुईचं करून घेतल्यानंतर कपडा वरून त्याला दाबटीप द्यायची। दाबटीप दिल्यामुळे फिनिशिंग चांगली दिसते, बाही छान येते। पुढच्या साइडने काठावर सुद्धा दाबटीप देऊन घेतली। आता या ठिकाणी हे झाली बाही शिवून। आता आपण दुसरा एक कपडा घेतलेला आहे गुलाबी कलरचा, त्याला मॅचिंग असणारा साडीतला आणि त्याच्यावर आपण प्लेट्स टाकणार आहोत। तर अशा प्रकारे मध्यभागी मार्क करून या ठिकाणी 1.5 इंचाच्या अंतरावर मी प्लेट्स टाकून घेणार आहे। तर अशा प्रकारे 5 प्लेट्स या ठिकाणी टाकून घेणार आहे मी दोन्ही साइडनी। तर अशा प्रकारे प्लेट्स जॉईंट करून एकावर एक घ्यायच्या मध्यभागी। अशा प्रकारे 5 प्लेट्स टाकून शिवून त्याच्यावर एक शिलाई मारली। तर दोन्ही साइडनी सेम घ्यायच्या आहेत प्लेट्स। तर या ठिकाणी या साइडनी सुद्धा 5 प्लेट्स टाकून घेतल्या। आता वरच्या साइडनी बरोबर या प्लेट्सवर मी कपडा फुगतो आहे त्यामुळे पिना लावून घेतलेल्या आहेत।
तर अशा प्रकारे आपण जर नवीन शिकत असाल डिझाईन तर पिना लावून घ्यायच्या, आणि जर नसाल शिकत तर तसं शिवलं तरी येतं, पण अशा प्रकारे पिना लावून घेतल्यामुळे शिवण्यासाठी सोपं जाईल डिझाईन. अशा प्रकारे छान मी प्लेट्स टाकून घेतलेले आहेत आणि याच्यावर आता शिलाई मारून घ्यायची. तर अशा प्रकारे शिलाई मारून घेतल्यानंतर तिथला लावलेल्या पिना टाचनं काढून घ्यायच्या आणि हा पॅटर्न बाहीवर मध्यभागी टाकायचा व्यवस्थित आणि त्याच्यावर जोडून घ्यायचा. तर अशा प्रकारे त्याला थोडे पिना लावून साईडनी 2 पिना लावून मी शिलाई मारून घेते. अतिशय सोपी आणि छान दिसणारी ही बाहीची डिझाईन आहे. आत्ता सध्या खूप चालते ही बाही, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की शिवून पहा. तर अशा प्रकारे मी जोडून घेतलेला आहे त्या प्लेट्स टाकलेला कपडा. तर टाकल्यानंतर हा कट केलेला अस्तरचा भाग मी याच्यावर टाकून मार्क करून घेतला आणि त्याच्यानुसार हे कट करून घेणार आहे. त्याच्यावर शिलाई मारून बरोबर बाहीनुसार मी कट करून घेणार आहे. कट करून घेतल्यानंतर याला एक लेस लावून घ्यायची. गोल्डन कलरची लेस या ठिकाणी मी लावलेली आहे. तुम्ही कुठल्याही रंगाची किंवा कुठलीही मॅचिंग असणारी तुम्हाला आवडणारी लेस या ठिकाणी लावू शकता. अशा प्रकारे लेस लावून घेतली. पहा किती छान दिसत आहेत या प्लेट्स. तर अशा प्रकारे आता याला खाली मी आपण त्याला शो बटनही लावू शकतो किंवा मनी तुम्हाला आवडत असेल तर मनीही लावू शकता. अशा प्रकारे तुम्ही एवढंच ठेवू शकता किंवा याला मी आता खाली नॉड लावणार आहे बाहीला. तुम्हाला आवडत असेल तर एवढीच ठेवू शकता किंवा आता या ठिकाणी मी एक नॉड घेतलेली आहे, त्याला 2 लटकन लावून घेणार आहे. तर चौकोनी कपडा करून या ठिकाणी लटकन बनवून घेतलेले आहेत 2. तुम्ही या ठिकाणी लावण्यासाठी तुम्हाला हवे तसे वेगळ्या आकाराचे लटकन बनवू शकता किंवा वेगळ्या कलरचेही बनवू शकता. कुठलेही तुम्हाला आवडेल तसे आणि लावू शकता, छान दिसतात. लटकन बनवून घेतल्यानंतर या ठिकाणी मी बाहीला ही नॉट जोडून देणार आहे. अशा प्रकारे ही नॉट जोडून घेतली आणि त्याच्यावर एक छानसं शो बटन लावून घ्यायचं म्हणजे छान दिसतं. तर अशा प्रकारे ही माझी बाहीची डिझाईन बनवून तयार आहे. तर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की पहा.